बोलत नाही बोला. धन्य भरताचा भावार्थ, धन्य भरताचा इत्यर्थ, धन्य भरताचा सिद्धार्थ, रघुनाथ सर्व कर्मी. भावार्थ इत्यार्थ आणि सिद्धार्थ. महाराज म्हणले भाऊ बळे आकळे ये रवी नाकळे आणि करतळी आवळे तैसा हरी. भरताचा भाव विशेष आहे देवावर. मारुत्र्या बोलू लागले. धन्य भरताचे कुळ, धन्य भरताचे शिळ, वाव. धन्य सूर्यवंश माळा, क्या बात आहे. अविकाळ राम भजनी. भरताचं कुळ धन्य. का कुळ धन्य? महाराज म्हणले कोण्या कुळात असे रत्न जन्माला येत नाहीत. महाराज बाप एकड असते तर लेक एकड. बापाला अलगच ना, पोराला अलगच आहे का नाही. सगळं एकत्रित कुटुंब एका ठिकाणावर नांदणं. लक्षात ठेवा, सगळ्याचा भाव एकाच देवावर राहणं याला विशेषता आहे. महाराज सगळे रामाचं भजन करतात, याच्यामुळे त्यांच्या कुळाला धन्यता आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, म्हणजे ते हरीचे दास. किंवा तुका म्हणे धन्य धन्य वंश त्या नराचा. ऐसा निश्चयाचा मेरू झाला. त्या भरताच्या कुळाला मारुत्र्या धन्यता देऊ लागले. भरत राम प्रेमालो भला, हुई हुई. भरत रामे कोंदला, वाव. भरत श्रीरामे झाला, सवाय भरला श्रीराम. महाराज म्हणले भरत रामे कोंदला, झाला भरला. जवळ जवळ सालेगावकर तिन्ही शब्दाचा अर्थ समान आहे. महाराज भरला, कोंदला हे का नाही, झाला. महाराज जसं महाराज म्हणले गुळामध्ये गोडी कोंदून कोंदून भरलेली आहे. ती गोडीन गुळ आता बाजूला करता येत नाहीत. तसं राम भरताच्या हृदयात कोंदून भरलाय. मारुत्र्या बोलू लागले. भरत देखो राघवा म्हणलो भले, भरत भावा भरते गिरलो आगवा, देह भावा विसरलो. भरताला बघितल्याच्या नंतर देवा हा देह भावा विसरलो. मी माझी आठवण माझं अंतकरण विसरलं. कथा भरत प्रेम गहना, नेत्राची वृत्ती झाली क्षीण, देखणेपणे भरते जाण माझे नयन व्यापिले. या डोळ्यांचा विषय जास्त सुंदर वस्तू पाहणे महाराज. पण एकदा या डोळ्यांनी देव पाहितला म्हणले. देव महाराज म्हणले रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी. डोळ्याने भरत पाहिला, तिथलं वातावरण पाहिलं, आणि या डोळ्याला आता महाराज म्हणले दुसरं काही पाहाव अशी वासना शिल्लक नाही राहिली. कथा भरत कथा निरूपण श्रवणी कोंदले, श्रवण नव झाले शब्दायमाना, नाह गहन लागले. देवा भरताच्या नंदीग्रामात येणारा आवाज म्हणजे एकच भजनाचा होता. महाराज भजन एकच ऐकू येत होतं. सगळं देवाच्याच नावाचा गजर चालला होता है का नाही रमेश महाराज. जसं ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्यात एकच भजन ऐकायला मिळते. महाराज ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. माऊलीच्या समाधी सोहळ्यात जसं ज्ञानोबारायाचा नावाचा गजर 24 तास चालतंय, तसा अयोध्येच्या नंदीग्रामात राम नामाचा ध्वनी मी ऐकला. मारुत्र्या बोलू लागले. कथा भरत प्रेम गोडी, रसना रसा ते ओसंडी. वा 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 वा. अद्वैत चवी धडफुडी, क्या बात आहे. सप्रेम आवडी भरताची. त्या नंदीग्रामामध्ये एक रस चाकू लागलो म्हणले महाराज. रस या जिबेला रस चाकायची सवय. महाराज म्हणले रसना रातली आवडी. महाराज या जिबीनं महाराज म्हणले जिभे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. लक्षात ठेवा या जिबीनं जे रस चाकू लागलो का नाही, या जिबीला महाराज आंबट
खरट तुरट गोड टेस्ट सांगणारी जीभ आहे. पण या जिबीला एकदा महाराज म्हणले भजनाची गोडी लागली मोकीन महाराज की मग माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला शे उजडायले बोला. घेता भरत भजन गंधाघ्राण विसरे गंधाव बोध वार पठ्या आणि कोंदला परमानंद ए प्रेम मकरंद भरताचा. काय त्याच्यातला सुगंध आहे म्हणले देवा. हा काहीच कळलं नाही गेलं. नाकानं ज्याचा सुगंध घेतला अमोल महाराज की कळत न गेलं म्हणले कशातला सुगंध आहे. जसं माहेर मध्ये भगवान मामा वाचवायलेत, मुंजादाजी वाचवायलेत का हनुमानदाजी वाचवायले, कोण पोती वाचवायले, फोनवर कोण बोलायले हिचा आवाज कळत नाही है का नाही. तसं भरत आहे का राम आहे मला काय बी कळालं नाही देवा. अवचट भरत संगी वायू लागला अंगी अंगत्व विसरलो निजांगी स्पर्शता अंगी प्रेमे वायू. मला आला शीतळ शांतीचा वारा त्याने सुख झाले या शरीरा येणारा वारा मंजुळ मंजुळ वाहू लागला. भरत प्रेम मनी भरले संकल्प विकल्पा मुकले वा वा चंचलत्व हरपले निचळ झाले प्रेम भावे. देवा हे मन इतकं दाड आहे कुठं बी थांबत नाही. पण महाराज म्हणले आता कोठे धावे मन आणि तुमचे चरण किंवा महाराज म्हणतात ऐक रे म्हणा तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा त्वा म्हणा माझी स्मरावा. माझं मन हे उन्मन होऊन गेलं नंदीग्रामात बोला. नाटवे देह गेह भान नाटवे कार्याची आठवण नाटवे भरता भरत पण मज कपिशी कपी पण नाटवे. देवा भरताला भरतपणाची आठवण राहिली नाही. मला बी मी मारुती याचं ध्यान नाही देवा. आठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. भरत या करशिरी वृत्ती मावळली उभय स्फूर्ती कैसा राम कैसा मारुती उमृमिला पती स्मरे कोण. ए देवा ही जी वृत्ती आहे महाराज वृत्ती मी वृत्तीचं खचीकरण झालं. माझ्या वृत्तीच असणारे खिचून घेतली भरतानं. मला आठवण राहिली नाही देवा. मला मी आहे कोण आहे हेच कळलं नाही गेलं म्हणले महाराज. मी मारुतीपणाला विसरलो, भरतपणाला विसरला, कार्यक्रमाची आठवण विसरली. ऐसा गोविलो सर्व शक्ती मरकट नेने कार्यस्थिती उशीर लागला रघुपती हो क्षमा निश्चिती मज करणे. वानराची जात देवा उशीर झाला मला नाही कळालं मला माफ करा. मारुत्र्या पुन्हा पुन्हा माफी मागू लागले. म्हणून घातले लोटांगण स्वदड माता धरले चरण मज क्षमा करो रघुनंदन अविवेकी हीन मरकट. अविवेकी वानराची जात आहे नाही कळालं देवा उशीर झाला. या आता वरी 15-10 मिनिटात आरती करायची. या पटकन वाचा अजून एक. ऐकता कपीचे वचन तटस्थ झाला रघुनंदन रामी नाटवे राम पण भरत संपूर्ण कोंदला. मारुती राहिला मारुती आहे याची महाराज ऐका ना काय ताकद होती मारुतीच्या शब्दामध्ये. भगवान महाराज चरित्र भरताचं मारुतीच्या मुखातून देवानं ऐकलंय महाराज. आणि महाराज म्हणतात तेही प्राणापर होते.